झाली मैत्रिणीनं मेथीची भाजी. ही ह्यांना डब्यात द्यायला काढते, एवढी बाश होती त्यांना, आणि हे आम्हाला काढून ठेवते. कारण मी परत नंतर कुठे डबल अपडेट बसायचं म्हणून आताच करून घेत असते आमच्या पण नावचं. आणि आता टाकणार आता वांग्याची भाजी. डायरेक्ट हातासारखं असं डब्यातच काढून ठेवत असतील, परत सारखं ह्यातनं काढा त्यात भरा, त्यापेक्षा एकदाच त्यांच्या डब्याचं वेगळं काढते आणि आमची भाजी साईडला काढून ठेवते. चला मैत्रिणींनो, आता वांग्याची भाजी करून घेते. ते काल आणलेली बाजारात मी देशी वांगी, पाणी गरम करून घेतलं थोडंसं. आता मी रोज सकाळच्या स्वयंपाकाचाच व्हिडिओ टाकत जाईल मैत्रिणींना. तर असं मी मला लवकर 5ला उठावंच लागतं आणि ह्यांचा डबा असतो सकाळ सकाळ, त्या डब्याबरोबर होऊन जाते स्वयंपाकाचा पण आणि व्हिडिओ पण. अजून मला कणिक मळायची आहे, चपात्या करायच्या. की त्यांना 2 वांगी आणि मला 1 वांग. रोजच्या रोज काही ना कशाची तरी मी भाजी बनवावीच लागते डब्याला. आणि बरं आहे मैत्रिणी, सकाळचं शाळा वगैरे म्हणा, कुठं सकाळ लवकर कोण घरातलं जात असेल तर त्या निमित्तानं लवकर स्वयंपाक पण होतो आणि काम पण आवरतं. आणि ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी उठायला उशीर, सगळ्या कामाला उशीर आणि सगळी चिडचिड होती बघा. मला तर बरं वाटतं की सकाळचं म्हणजे शाळा असणं किंवा लवकर उठणं, म्हणजे कामाला जाणं, म्हणजे ना आपलं काम पण होतं आणि आपल्याला दुसरं काम करायला पण टाइम भेटतो. मला वाटतं तेल थोडं जास्त झालं, थोडं कमी करते. सकाळचं पण काम लवकर आवरलं, स्वयंपाक बाकीचं काम आवरले तर पण बाकीचं दुसरं करायला टाइम भेटतो. रविवार दिवशी तर सुट्टी असल्यावर अख्खा दिवस घरातल्याच कामात जातो बघा. मी डायरेक्ट लसूण, खोबरं, आलं आणि कोथिंबीर 2-3 दिवसाचं बारीक करून ठेवते बरं का मित्रांनो. कारण सकाळ सकाळ लसूण सोलायला ते कांडायला टाईमच नसतो बघा. आणि पटकन लगेचच कशा 6-6:30 वाजतात सुद्धा कळत नाही. त्यामुळे मी 2 दिवसाचं 3 दिवसाचं फ्रीजमध्ये कांदा, टोमॅटो, खोबरं बारीक करून ठेवते आणि डायरेक्ट पटकन भाजी करता येते.
रस्सा करणार आहे, कारण एक पातळ भाजी आणि एक मोकळी भाजी. कारण दिवसभर, कारण सकाळी एकदा 10-11 वाजता जेवले की त्याच्यावर संध्याकाळी जेवता येते त्यांना. मग सुक्या भाजीवर पोट तर भरायला पाहिजे ना उघड्या माणसाचं. मग आता मी तुम्हाला शिजल्यावर दाखवते भाजी, तोपर्यंत पीठ मळून घेते. झाली मैत्रिणीनं वांग्याची भाजी. आता थोडीशी वरून कोथिंबीर टाकते. आता चपात्या करून घेते. आता मी घेतले पीठ मळून. शेतगव्हाच्या चपात्या आहेत का, कारण आमच्या शेतात ह्या वर्षी गहू जरा भरपूर झालता. आतापर्यंत कधी ज्वारी गहू आम्ही विकत आणत नाही, कारण शेतात होतोच आमच्या. जास्त वेळ जरी कणिक नाही भिजू दिली, नुसती मळून पटकन केल्या तरी मऊ चपाती होतात. त्यांना 3च चपात्या देत असते, कारण त्यांनी 2 नाही तर 2.5च खातात. पण मी बरोबर 4 देत असते बारक्या बारक्या, कारण एखाद्यानं कोणी नाही डबा आणला तर मग त्यांनी एखादी चपाती देतात त्यातली. म्हणून मी 3 कशा द्यायच्या म्हणून 4 देत असते छोट्या छोट्या. जरी राहिलं तर त्याला म्हणत असे महागारी आणा, पण जास्त देत असते. मैत्रिणीनो बघा कशी झाली चपाती. पसरून ठेवते म्हणजे डब्यात भरायला गार होतात. बघू, मी डबा भरतानाच आपण व्हिडिओ काढते. पण तुम्ही म्हणसाल की मी 3 तळी 2 तळी असा डबा वगैरे भरते का, तर तसं नाही. मी काय करत असते, ही छोटी केटली आहे ना, ही छोटी केटली ह्यात रस्सा भाजी देत असते, कारण अजिबात सांडत नाही काय नाही. आणि छोटा डबा आहे त्यात सुकी भाजी देत असते मी. आणि हे छोटंसं आहे, ह्यात मी शेंगदाण्याची चटणी देते. मी जेवढी पाहिजे तेवढी ती घेतात, राहिलेली शेंगदाण्याची चटणी तशीच त्यात राहते आणि ती खराब पण होत नाही. आणि महागारी आल्यानंतर त्यांना परत वापरता येते आपल्याला. आणि मी आपलं कापड असते हे असं बागायतदार, म्हणजे ह्याच्यावर नाही का रुमाल वगैरे असा कपड्याचा, किंवा माझा भाऊ टेलर आहे तो कपडे शिवतो, मग त्यातलं कपडे शर्ट पिसाचे पॅन्ट पिसाचे उरतात, मी त्यात चपात्या बांधून देत असते. कारण त्याला घाम पण येत नाही आणि अशी चपाती हे होत नाही. डब्यात घालून दिले की त्याला घाम असतात चपात्या त्या, आणि घाम असल्या की मग ती चांगल्या लागत नाहीत म्हणतात ते. आणि उन्हाळ्यात तर त्याचा मग डब्यात पॅक करून दिलं की वास पण येतो. त्याच्यामुळे मी कापड असते ना स्वच्छ त्यातच देत असते मी बांधून. आणि एक जेवण करायला डिश. आता एक दिवशी उद्याच्या व्हिडिओमध्ये मी नक्की मी कशी कुठल्या म्हणजे कॅटलीत भाजी, डब्यात भाजी आणि कशी डिश, कसा चमचा, कांदा वगैरे कसं देते ना ते तुम्हाला नक्की दाखवते. बघू आता जर झाल्या अजून 1-2 चपात्या माझ्या तर डबा भरताना मी तुम्हाला दाखवते. 2 तळी 3 तळी डबा आहेत बरं का, पण आमच्या ह्यांना भाजी आणि चपाती मिक्स झालेली आवडत नाही. चपाती भाजीला भिजलेली आवडत नाही.
त्याच्यामुळे मग मला सगळं सेपरेट द्यावं लागतं. आणि एक डिश जेवायला आणि एक चमचा भाजी घ्यायला दिलं की तिथं पण त्यांचे कोण दुसरे मित्र असतील तर त्यांना पण भाजी घ्यायला सोपं जातं. मग ती चपाती त्या भाजीत भिजल्यावर कसं खायचं. त्याच्यामुळं हे सगळं सेपरेट देत असतं. मैत्रिणीनं मला काल स्वातीचा फोन आलता. स्वाती भालेराव विटभट्टी चॅनल, ती माझी खास मैत्रीण आहे खूप दिवसापासून. आणि आमचं नणंद भाऊजाईचं नातं आहे. 2 दिवसाला मला तिनं फोन करतीच. कालच मला म्हणत होती, ताई तुम्ही शॉर्ट व्हिडिओ जास्त गोंड्याचं टाकता, मोठा लॉंग व्हिडिओ का टाकत नाही. पण आता 4-5 दिवस ह्यांना सुट्टी होती शाळेला, त्याच्यामुळं मी सकाळचा माझा स्वयंपाक होत नव्हता. मला स्वयंपाक व्हायला सकाळचा यांचा नाश्ता चहा स्वयंपाकाला मला 11 वाजायच्या, कधी 10:30 वाजायच्या सकाळच्या. त्याच्यामुळे मी बनवत नव्हती व्हिडिओ. आता आजपासून शाळा चालू झाली, त्यामुळे आता रोज सकाळी लवकर स्वयंपाक होईल आणि लवकर मी व्हिडिओ टाकत जाईल. मागं पुढं झालं तर समजून घ्या. बोलण्यात काय चुकून डबल शब्द आला तरी पण मैत्रिणींनो समजून घ्या. झाली शेवटची चपाती. बघा मैत्रिणींनो छान भाजली ना. आता कॅमेऱ्यात तशी दिसत असेल तुम्हाला कच्ची असल्यासारखी, तर मला कच्ची चपाती मलाच आवडत नाही. सगळीकडे फिरवून चपाती भाजत असते आणि मी कडक चपाती करते. आणि माझं नेहमी बारीक गॅसवरच भाज्या आणि बारीक गॅसवर चपात्या भाकरी असतात. मी फास्ट गॅस करून पण नाही भाजत. बघू मैत्रिणींनो, उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी डबा कसे भरते ती दाखवते. कारण आता व्हिडिओ खूप मोठा व्हायला लागलाय. माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. धन्यवाद.